प्रशासनाला आवर्जून सांगतोय राज्या जे जे तक्रारी आलेल्या आहेत, सरकार आमचं आहे, हिंदुत्वादी विचारायचं आहे. एक मंत्री म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला जाता जाता सांगतोय, कुठलाही अतिक्रमण आम्हाला जास्त वेळ इथे दिसलं तर मग देवाभाऊचं सरकार कसं काम करतं हे तुम्हाला निश्चित पद्धतीने समजवण्याची जबाबदारी आमची असेल. बुलडोजर इथे कमी पडत असतील तर मी पाठवतो कोकणाकडून, काय चिंता करू नका. माझ्याकडे वर्षभराचा स्टॉक बाकी आहे तिकडे, त्याची चिंता करू नका. पण ही घाण इथे साफ करून दाखवा. तुम्ही आमच्या सरकार म्हणून आमची प्रतिमा जपा. तुम्हाला चांगलं पद देण्याची जबाबदारी आमची असेल हा विश्वास इकडच्या अधिकारी वर्गाला देऊन जातो. बघा नाशिकमध्ये काल परवा काय झालं, किती वळवळ करत होते, शेवटी फिरला ना बुलडोजर. काय झालं, अब्बांनी फोन उचलला, आम्हीने अब्बाला फोन दिला नाही दिला, गेलं सगळं, जमीनदोज झालं, साफ झालं. माझ्या महाराष्ट्र नाशिकच्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो. स्वतःची जीवाची पर्वा न करता या जिहादांनी त्यांच्यावर दगड मारली हे विचार करा. म्हणजे काही जे आमचे पोलीस अधिकारी त्यांची मदत जे काही करणारे आहेत, तुम्ही काल नाशिकची घटना ऐकून घ्या. जेव्हा यांचा धर्माचा विषय येतो तेव्हा हे तुमच्यावर दगड मारण्याचे विषय नाशिकमध्ये झालेले आहेत. कित्येक आमचे पोलीस अधिकारी नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. म्हणजे हे कोणाचेच होणार नाही, हे जिहादी. म्हणून तुम्हाला आज या निमित्ताने सांगतोय, आमच्या मोंदर्गीच्या सर्व माझ्या हिंदू समाजाला मला विश्वास द्यायचे, ताकद द्यायचे, हिंमत द्यायचे की तुम्ही कोणाची घाबरायची गरज नाही. हे महाराष्ट्र सरकार आणि हिंदुत्वादी विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता आज तुमच्या बरोबर उभा आहे. तुम्ही कसलीही चिंता करू नका.